हिशोबानं जरा तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. चला बोला वजे किती? दोन. पहिल्या वाजाचं नाव मी, दुसऱ्या वाजाचं नाव माझं. वजे टाकायचे ठिकाण बिभीषण महाराज दोन. पहिलं ठिकाण देव आणि दुसरं ठिकाण दादा संत. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे आणि भार ओझे तुम्हाशी. म्हणजे वज टाकण्याचं दुसरं ठिकाण आहे संत. इकडे बघा पहिलं ठिकाण देव आणि दुसरं ठिकाण संत. या दोघावर जर वज टाकलं तरच वज हलकं होतंय, नाही तर प्रपंचावर वज टाकल्याच्या नंतर कुणाचं वज हलकं झालेल्या बातम्या नाही, कुणाचंच वज हलकं होत नाही, उलट वज वाढत आहे. माणसं हळूहळू म्हणतात काय लयच वज व्हायला लागलं. कशाचं विचारूच नका. विढलं मग कसं आहे वज हलके करायला ही दोनच ठिकाण आहेत. एक तर वज टाकायचं असलं तर देवावर आणि दन जमलं तर संतावर. पण आता इकडे बघा ताईट बसा, ढिल्या अंगाने कळत नाही, जरा नीट बस. हे नीट बस रे, नीट बस. हा ऐका इकडे लक्ष द्या माझ्याकडे. जे ओळखीची ढुंकायची बाकी कशाला, बरोबर आहे का नाही. इकडे बघा माझ्या आता गावच ओळखीचं आहे त्याच्यामुळं का. इकडे बघा कसं असतंय वजे दोन आहेत, हलके करायचे ठिकाणं दोनच आहे देव आणि संत. पण दादा या दोन्ही पैकी दोन्हीकडे बी वज हलकच होते. असं काही नाही की हलकं होत नाही. पण देवावर वजन टाकलं की देवाचं काम आहे नियमात बदल करीत नाही, नियमानं चालणार. आणि देवाचं काम म्हणजे सरकारी काम आहे. कसलं काम आहे बोला की? सरकारी SBI बँक, SBI काम करीत नाही असं नाही, काम झटक्याला करते. पण कामात दिरंगाई लई या. जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुमची फाईल मंजूर होईल, वशिलेबाजी चालत. कारण 6 महिन्याला मॅनेजर ओळखी व्हायच्या टायमाला बदली होती की गँगडू आणून टाकते तिकडे आपल्याकडे टाकतात का नाही सांग. असलं असते म्हणजे त्याचं कसं आहे सरकारी काम आहे, करीत नाहीत असं नाही पण नियमातच करणार. कमी जास्त थोडं बी जमत बोला की. सही बी इकडं तिकडे जमती का नाही. आणि संताचं काम म्हणजे पतसंस्थेसारखं काम आहे. आपण गेलो की आपल्याला चहा पाजणार, या 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 बरं झालं फक्त तुम्ही आमच्याकडे येणं महत्वाचे. कळायला लागले का नाही कळायला लागले. हा मग वजे तो इकडे बी हलके होते तसे काही नाही बाबा, हलकं कुठे बी होते. मग माणसाला टाइम कुठे, माणसाला काय नाही टाइम नाही ना माणसाकडे, गडबड आहे मरणाची. मग माणसं म्हणते कुठं ते SBIला नंबरला लागा आणि कुटाणी करा आणि भानगडी करा. त्याच्यापेक्षा आपलं इकडं वैजनाथ मध्ये म्हणा, इकडं बुलढाणा मध्ये म्हणा माणसं अकाउंट खोलतात का नाही बोला की. हो बोला की अकाउंट खोलतात का. इकडे लवकर काम होतंय. कसं काम होतंय? लवकर काम होतंय. मग देवाचं काम म्हणजे SBI बँक आणि संतांचं काम म्हणजे पतसंस्थेसारखं. मग माणसाला वेळ नसल्यामुळं कुठं वज टाकाय परवडतंय बोला, कुठं वज टाकाय परवडत बोला. सांगतावर कुणावर काय आपल्याला गडबड आहे मरणाची, आपल्याकडे टाइम नाही तेवढा. आपल्याला असं वाटतंय की हा माणसं हॉटेलमध्ये गेले तर ऑर्डर येऊस्त दम निघत नाही माणसाला. नुसतं हे सांगा ते सांगा म्हणलं की दुसरं हे झालं का हे झालं का. म्हणजे असं गडबडच असते का नाही माणसाच्या मागं. बोला बोला की आता गडबड आहे. मग ती SBI मध्ये गडबडीचं काम आहे का? हा गडबडीचं काम आहे का? नाही नाही. निवांत तुमच्या मनावर चालणारच नाही, त्याच्या मनावर चालावं लागते.
आणि SBI पतसंस्थेमध्ये गेलं की या 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 बसा 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 की ते हातानं स्लीप भरणार की हातानंच करणार की तुम्ही बसा तुम्ही बसा, फक्त माणूस भांडवलावाला पाहिजे. लई तजवीज करते तिची, बरोबर आहे. पोपट कसं पोपट कसं असं का कसं हा हा तसंच आहे. विढाल तजवीज करणार. मग आता आपलं कसं आहे, आपल्याला मरणाची गरज आहे. माणसं म्हणते तिकडे जायलाच नको. वजन टाकायचं असेल तर इकडे टाकायचं. पण आता एक वाक्य नीट ताईट बसून ऐका. आता एक वाक्य तुम्हाला पटणार. दादा तुम्ही बी म्हणणार अरे वारे गिरी हे महाराजाचं वाक्यच खरं आहे असं म्हणणार तुम्ही बी. बघा तुम्ही बी मान हाली ना खरं महाराजाचं असं म्हणणार तुम्ही बी. बाकी तिथं म्हणते ना, पण तुम्ही कीर्तन करा अभ्यास वाचून म्हणणार नाही खरं आहे की हे असं म्हणणार तुम्ही. असं वाक्य सांगतो. बसा नीट बसा. आता नीट बसा. आता संताचं काम मी मोकाळ पांढर करू का गावातली जिब्बी आलेली बसवून जातो मी. आपलं हे कुठानच नको, दारूला बी जात नाही, गावाकडे जातो. संता देवाचं काम SBI बँकेसारखं, संताचं काम पतसंस्थेसारखं काम आहे, बरोबर. मग आता कसं असतंय, पतसंस्थेत आपण गेलं की लगेच 5 लाख पाहिजे, हो 5 मिनिटात लगेच स्लिप भरूस तर लगेच पैसे हजर. बँकेत नसते त्यांच्याकडे. जेवढ्या बी पतसंस्था आहेत त्या सगळ्या पतसंस्थेची SBI ला अकाउंट आहे. विढाल खरे का खोटे सांगा. मग कुठली बी पतसंस्था असू द्या, आळंदीची असू द्या, देहूची असू द्या, भगवानगडावरची असू द्या, नाही तर पैठणची असू द्या, जेवढ्या बी पतसंस्था आहेत ही तुमची बी पतसंस्था असेल, ह्या बी पतसंस्थेचं तिथं अकाउंट खोललेलं आहे. मग ह्यांचं कसं आहे, ही वजनदार माणसं आहेत सगळे. ही वजनदार माणसं ह्यांच्या पतसंस्था आहेत. सगळ्याला तिथपर्यंत जाता येत नाही. कुठल्या मुख्य शाखेपर्यंत पंढरपूरला कुठं जाणं होतंय, त्याच्यामुळे ह्या संस्था खोललेल्या आहेत पतसंस्था. इथं जाऊन अर्ज केला की ती म्हणते 4-8 दिवस थांबा, अर्ज मंजूर करावं लागेल. ती मंजुरीसाठी पंढरपूरला जाणार. ध्यानात बसायला लागलंय का नाही. आणि तिथं त्या मालकानं सही केले इकडं आपल्याला पेमेंट मिळणार. ही 5 मिनिटात येतो म्हणते की SBI मधून लगेच माल आणते की आपल्याला देऊन टाकते. देतील का नाही सांगा. असंच करते ही. मग हे असंच काम आहे बघा. मग माणसाला वाटतंय आता हे बघा, कुठल्या बी शाखेला अर्ज केला तरी मंजुरीसाठी मुख्य शाखेला जर जात असेल तर तू गोबराय म्हणले आम्ही मुख्य शाखेला गेलोच नाही, आम्ही एक काम केलं काय घालो